करता बायका नाही आता आम्हाला म्हाताऱ्यांना कोण बघता काय बाबा. हो आता लग्न केली का वाजी जातेस कुठे कामाला. नमस्कार मंडळी, मी अनिश बने तुमचं पुन्हा एकदा मी कोकणचा अनिश यूट्यूब चॅनलच्या न्यू व्हिडिओमध्ये स्वागत करतो. तर मंडळी आज आपण एका पुन्हा नव्या गावाला भेट देणार आहोत, ते म्हणजे केरील. तर हे गाव आहे देवारीपासून 3-4 किलोमीटर अंतरावरती. तर आज आपण या नवीन गावाला भेट देणार आहोत केरील. तर मंडळी हे बघा, हे आहे केरील गावठाण. हे पूर्ण बाजूचं परिसर बघा किती मस्त आहे. इकडे झाड आहे आंब्याचे वगैरे. आणि मंडळी गावात जाण्यासाठी हे पूर्ण रस्ता आहे डांबरीकरण. तर मी पण पहिल्यांदाच बघतोय केरील गाव. आता बघूया गावामध्ये किती लोक आहेत, किती घरं चालू वगैरे बंद आहेत. तर आता आपण या गावच्या समस्या जाणून घेणार आहोत. तर माझ्यासोबत आलेला आहे हा बघा शुभम दादा. तर मंडळी याचा पण चॅनल आहे, नाव सांग चॅनलचं तुझ्या. तर मित्रांनो माझं चॅनलचं नाव आहे शुभम गावठी ब्लॉग्स. तर आपल्या चॅनलसुद्धा आपल्या गावच्या व्हिडिओ टाकलेत मी. तर नक्की आपल्या चॅनल जाऊन बघा आणि आपल्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा आणि भावालासुद्धा चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचे सर्व व्हिडिओ पहा. तर चला. तर मंडळी या माझ्यासोबत आला आहे, तर नक्की तुम्ही पण याच्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ खूप मस्त असतात, छान असतात, बनवतो व्हिडिओ. तर त्याला मी आज घेऊन आलो आहे. तर अशा प्रकारे पूर्ण गाव आहे केरील. तर आता आपण जाणार आहोत आतमध्ये गावामध्ये. तर मंडळी हे गाव आहे केरील. तर आज आपण बघणार आहोत या गावची समस्या काय आहे, किती लोक या गावामध्ये राहतात, किती घरं बंद आणि चालू आहेत. तर आज आपण बघणार आहोत केरील गाव. तर इकडे पण खूप नवीन नवीन अशी घरं बांधलेली आहेत. तर मंडळी या गावचं एक विशिष्ट बघा मस्त, या गावच्या लोकांनी इथं बॅनर लिहिलेलं आहे, फेरीवाल्यांना गावामध्ये येण्यास सक्त मनाई आहे हुकुमावरून, मौजे केरील ग्राम विकास मंडळ. तर खरोखरच खूप सुंदर असा बॅनर लावलेला आहे गावामध्ये. तर असं प्रत्येक गावातल्या लोकांनी असं बॅनर लावला पाहिजे गावामध्ये. म्हणजे जे बाहेरचे लोक येतात, आपल्याला माहीतच असेल फेरीवाले, तर आपली घरं वगैरे बंद असल्यामुळे भीती असते, तर त्याच्यामुळे असे बॅनर लावले गेले पाहिजेत. तर ही खूप चांगली संकल्पना आहे केरील गावची. तर मंडळी इकडे असं कचरा टाकण्यासाठी असे पिंजरे आहेत, हे बघा. तर आता आपण जाऊया आतमध्ये. तर या गावच्या समस्या काय त्याच आपण जाणून घेणार आहोत. तर त्याच आपण गावाला भेट दिलेली आहे, ते गाव म्हणजे केरील. तर मागच्या व्हिडिओ तुम्ही बघते असालच, तर खूप छान असं सपोर्ट करा आपल्या व्हिडिओला. हे बहुतेक समाज मंदिर आहे केरील गावचं, हे बघा. तर बघूया आता आपण गावामध्ये कोण लोक आहेत की नाही. अजूनपर्यंत मला कोण दिसली नाही माणसं गावामध्ये. हे बघा घर किती मस्त सुंदर असे घर आहेत कोकणातली. इकडे पण बहुतेक लोकांनी अशी नवीन नवीन आता घर बांधलेले आहे. हे बघा किती मस्त वाटतंय. तर इकडे वरती पण घर आहेत. तर इकडे पण घर बघा बंद आहे. इकडे वरती बघूया आपण. अजूनपर्यंत गावामध्ये कोण लोक दिसली नाही मला अजून. इकडे पण घर बंद आहे, टाला आहे. इकडे चालू आहे घर. तर बहुतेक वाटतं मंडळी आता गावी कामाला गेले असतील. इकडे पण बंद आहे. तर आपण जाऊ पुढेच. हो. तर इथे एक दादा आहेत, त्यांना विचारूया. दादा कुठे असतो? मुंबईला गावी. काय करतो? पोलीस पाटील. चांगली नोकरी आहे. गावात माणसं आहेत की नाही? गावात माणसं 25 फक्त 25 आणि बाकी सर्व मुंबई. हो काय. मला इकडे गावची लोक शेती वगैरे करतात की नाही? कोणच करत नाही. गावाचं पण नाही. हो काय. आता घरं किती बंद आहेत? 35 ते 40 बंद आहेत. आणि पुढं टोटल गावात घरे किती आहेत? 70 पैकी 35 चालू आहेत फक्त. आणि नेटवर्क कोणतं आहे? जिओ. मग माकडे वगैरे येतात की नाही? खूप माकडांचा खूप त्रास आहे प्रत्येक गावामध्येच. हो. तर दादा आहे आज सुट्टी. तर मंडळी या गावामध्ये 70 फक्त घरं आहेत आणि त्यापैकी 35 घरं चालू आहेत फक्त. आणि या गावामध्ये कोणच माणसं नाहीत. तर दादा भेटला होता,
तर मी पण बघितलं गावामध्ये कोण माणसं नाही, सर्व बंद आहेत. बहुतेक लोक मुंबईला गेलेले आहेत आणि या गावामध्ये कोण शेती करत नाही, कारण गावात लोकच कोण नाही तर शेती पण काय करणार. आणि इकडे माकडांचा खूप त्रास आहे या गावामध्ये, तुम्हाला दाखवेनच. तर प्रत्येक गावामध्ये हीच कंडिशन आहे माकडांची. माकडांपासून खूप त्रास होतो शेती वगैरेची. तर आपण बघू पुढे गाव. तर मंडळी इकडे बघा पूर्ण असं घर बंद आहे. तर इकडे 70 घरं आहेत गावामध्ये, त्यातले फक्त 20 घरंच अशी चालू आहेत. पण ती पण इकडे म्हातारी लोक राहतात 55च्या वरती, वयाच्या वरती. तर ह्या गावची कंडिशन ही आहे. आणि बाकीचे लोक सर्व मुंबईला राहतात आणि इकडे सर्व म्हातारी लोक राहतात गावामध्ये. इकडे बघा एवढी आपण घरं बांधतो चांगली चांगली मस्त, आणि घरामध्ये राहायलाच कोण नसतं तर मग खूप वाईट पण वाटतं. पण लोकांच्या काही समस्या पण आहेत. तर शिक्षणामुळे लोकांना जावं लागतं गाव सोडून मुंबईला नोकरी पाण्यासाठी वगैरे. तर इकडे पण गाव घर बंद आहे. हा असा पूर्ण चव्हाट आहे. हे बघा समोर एक मस्त घर आहे आणि गावामध्येच. तर मंडळी असं हे पूर्ण केरील गाव आहे आणि गावामध्ये 70 घरं आहेत आणि 70पैकी 20 घरं फक्त चालू आहेत आणि 55च्या वयाच्या वरती लोक फक्त ह्या गावामध्ये राहतात. बाकीचे तरुण वगैरे मंडळी आहेत ती मुंबईला. तर आपण चांगली घरं सोडून मुंबईला जातो, तर कारण समस्या खूप आहेत. शिक्षणामुळे वगैरे कामासाठी वगैरे आपल्याला जावं लागतं. तर हे बघा मंडळी, हे समोर तुम्हाला दिसतंय सर्व केरील गाव आहे. तर बघूया आता आपण विचारू गावात कोण किती लोक आहेत ते. हे असं केरील गाव आणि पूर्ण असं गावातून रोड गेलाय. आजी बसलेत, तर जाऊया आपण आतमध्ये. तर मला गावामध्ये एंट्री करून झाल्यावरती पण ते आता आजी दिसल्यात. तर एकदा दादा होता पोलीस पाटील गावचा. इकडे आजी लोक आहेत. आजी काय करताय? बऱ्यात ना? जेवलात काय? तुमचं नाव काय आजी? हा शंकर बांडर. मग शेती करता की नाही? शेती आता आमच्या नाही होत. नाही करत ना शेती? आजी बरे आहेस ना? बरं आहे. हो. नाव काय तुझा? नाव काय तुझा? लक्ष्मी. आराम करताय? जेवण झालं? हो जेवला. हो काय. मग तुमची मुलं कुठं असं मुंबईला सर्व? गावात कोण लोक दिसत नाहीत, सर्व घरं बंद आहेत का असं? शिकायला ना शिक्षणासाठी. तुम्ही लग्न करता आणि बायका नाही आता आम्हाला म्हाताऱ्यांना कोण बघता काय बाबा? हो. आता लग्न केले का हत काय नांदात हत काम आहे, आमची खोली खत आहे असा. शेती कोण करत ना गावामध्ये? खूप लोक म्हणजे असं खूप घरं बंद आहेत बहुतेकशी. तुमच्या वयाचे लोक जास्त आहेत? किती लोक आहेत तुमच्या वयाची? आता हे आम्हीच आहो. आता वयाच्या आमच्या हात ह्या कामाला हो काय. इकडे हात 2-4 ना त्या कामाला इकडे नाही. तू सगळ्या घरातली मुंबई गेल्या, मी एवढ्या घरातली सगळी बाबा गेली. मग माकडे येतात की नाही? तर हे घर बघा, हे कमला बघा काय पण वाट लावून टाकतात ना घरांची. वाटलं प्रत्येकाची तीच कंडिशन आहे. कोणी हे पत्रा गारपीट बिरपीट टाकते. तर मंडळीकडे गावामध्ये खूप माकडे येतात. पूर्ण जी घरची कवला आहेत पूर्ण तोडून पूर्ण सत्यानाश करतात सर्व. म्हणजे जेवण नाही ठेवी. हो काय. जेवण करायचं आणि घरात बनवायचं. बरोबर. तुमच्या तिकडे नाही? आमच्याकडे मग भरपूर आहेत, भरपूर प्रत्येक गावामध्ये. आता त्या लोटलं नाही ह्या दोघांची ती पत्रा फोडलं ना. आमचा ह्या अंदा नाही कुठं बा बघितला मी. ना आमचा पत्रा घसाली फोडलं तो घातला दिसून फोडलं. हो काय. खूप त्रास केला त्यांचा. त्याला न्या तिकडे कुठं आल्यात ना. नाही बाकीत लग्न व्हायचं पोरी गावामध्ये कोण नाही. मुंबई खोल्यात आहे ना. हो सगळं आता मुंबई. चला मग काळजी घ्या. इकडे घर आहे समोर, तो काळजी घ्या. हो हो बाबा. हो. तर मंडळी इथे 2 आजी बसल्या होत्या. त्यांनी गावची समस्या वगैरे सांगितली आम्हाला. तर गावामध्ये त्यांच्या वयाच्या फक्त
7-8 जणी फक्त गावामध्ये आहेत. बाकी कोण तुम्हाला तरुण वगैरे इथं कोण दिसणार ना गावामध्ये. तर ही गावची समस्या आहे. बाकी सर्व मुंबईला लोक आहेत. तर इकडे माकडांचा खूप या गावामध्ये त्रास आहे. वरची जी कौलं असतात घराच्या आपल्या ते पूर्ण सर्व तोडून पूर्ण नासधूस करतात. तर इकडे खूप वावर आहे माकडांचा. तुम्हाला माहिती असेल गाव बंद असल्यामुळे पूर्ण माकडांना खूप चान्स भेटतो यायला गावामध्ये. आता लोकांनी सर्वांनी शेतीवरी टाकून झालेले आहे सर्व. तर त्यांना खायला भेटत नाही. तर त्याच्यामुळे माकडांचा वावर जास्त वाढलेला आहे गावामधून. तर आता जाऊया पुढे बघूया कोण लोक आहेत की नाही आतमध्ये. तर हे आहे मंडणगड तालुक्यातील आपलं 8वं गाव केरिल. खूप सुंदर असं गाव आहे आणि घरं पण खूप सुंदर अशी आहेत, नवीन नवीन बांधलेली. इकडे वरती बघूया, नवीन नवीन घरं बांधलेली आहेत पण घरामध्ये राहायलाच कोण नाही. तर खूप वाईट वाटतं. इकडे वरती बघा घरं आहेत. जाऊया आपण बघू आता वरती. इकडे वाटतं बहुतेक शेवटचं घर आहे वरती. इकडे समोर बाबा बसलेत, त्यांना विचारूया. बाबा, इकडे बघा बाबा बसलेत. आई बरे आहेस ना बाबा? आराम करताय? जेवलात काय? नाही अजून. वाजले की बघा किती, जेवायचा. आज सर्व सामान चाललंय ना आज उपास ना. हो. तुमचं नाव काय? गणपत मेळेकर. हो काय? गावात कोण लोक दिसत नाही, माणसं सर्व बंद आहेत घर. सगळी बंद आहे. हो ना. फक्त तुमच्या वयाचे लोक दिसले, फक्त तुमच्या वयाचे फक्त लोक. सर्व म्हातारी माणसं आहेत गावात. तुमचं नाव काय? संगीता साधे मेळेकर. मजा खुर्चीवर. मग जेवण झालं की नाही? हा, जेवण झालं. हो ना. शेती करता की नाही? हो, करता तुम्ही? हो. तर गाव घरं पूर्ण सर्व बंद आहेत. मी एकटाच करतो. तुम्ही एकट्याच स्वतः शेती करता? बाकी कोण शेती करत नाही? तेच बाबा करतात तिथे नाच. हो काय? पण बघतोय पण गावामध्ये कोण दिसत नाही. परत तुमच्या वयाचे लोक बरे दिसत आहेत. बाकी असे तरुण कोण दिसतच नाही. सर्व लोक मुंबईला गेली ना. सर्व मुंबई. आता आपण एवढी चांगली चांगली घरं बांधून मुंबईला जातो. शिक्षण पण मुलांचं, मग तेच ना, आता शाळा नोकरी. बंद पडल्या. हो. मग आणि गावच्या शाळा सर्व बंद पडल्या, शाळेमध्ये कोण मुलं नसल्यामुळे. तर मंडळी आहे पूर्ण गावची परिस्थिती. नेटवर्क कोणता आहे? नेटवर्क. मग माकडेवर येतात की नाही? माकडा येतात मग. हे घरात येतात. हो काय? फिरतात. तर पूर्ण वाट लावून टाकली माकडाने सर्व. हो, मग ही बघा कौला बिवला. तर मंडळी ह्या गावामध्ये खूप माकडेवर येतात. तर इकडे तुम्ही दाखवतो. इकडे बघा कवळे वगैरे फोडलेली आहेत. हे बघा वरती घरावरती. आणि ती माकडे लोक घराच्या आतमध्ये पण शिरतात. तर हे बघा अशी कवळे वगैरे फोडलेली आहेत. हे बघा. तर खूप माकडांचा वावर आहे या गावामध्ये. तर त्या पण लोकांना काय खायला भेटत नाही, त्याच्यामुळे ते घरी घुसतात सर्वजण. आणि गाव पूर्ण बघा शांत आहे. चला बाबा, काळजी घ्या. येतो मी. काळजी घ्या, काळजी. हो चला. नका चहा नका. चला आई. तर मंडळी खूप कमी लोक आहेत या गावामध्ये. ते पण सर्व म्हातारी लोक आहेत. तुम्ही बघितलं असलंच माकडांचा किती इकडे वावर होता. पूर्ण घराची कवळे वगैरे फोडलेली आहेत. तर आता आपण जाऊया खाली. तर गाव पूर्ण शांत आहे.
गावात हालचाल वगैरे काय नाही. तुम्हाला माहिती असेल पहिली जेव्हा गावं असायची सर्व बोलती चालती गावं असायची, गावातून लोक वगैरे असायची पूर्ण. पण आताचा असा जमाना आहे की गावच पूर्ण खाली झालेले आहेत. वाजी जातेस कुठे? कामाला. इकडे आजी आहेत ते चालत कामाला. तुमचं नाव काय? मला कृष्णा फुले. कामाला चाललीत? फोटो पाहून तर मंडळी आजी आहेत चालत कामाला, कुदला वगैरे घेऊन. शेती करता? नाही शेती नाही करत? हा धाडाशी अंगणा विंगणा करायचा असतो ना. हो काय? माती बिती पाहिजे ना. वांदा केलाय मी. तर कुणाचा मी नाही जात कुणाच्या कामाला. हो काय? असतात घर खूप बंद आहेत तुमच्या गावामध्ये? मुंबई माणसासाठी. हो. म्हाताऱ्या 20 जण गावात हा. आणि सर्व तुमच्या वयाचेच लोक आहेत गावामध्ये, बाकी तरुण कोण नाही? मुंबई गेली ती काय करणार आता. ही माकडा बिकडा काय ठेवीत नाही. डुकरा बिकरा शेती करून हो. कंटाळली पोरा. माकडांचा खूप त्रास आहे माकडांचा. ही घरा पण नाही ठेवी. घरा ना उड्या मारतात माकडा. तुम्ही आपला माझा एकटा वापर काय. हो पोरी 2 हात राखायला असता. कोणतरी पाहिजे ना गावामध्ये. हात ना माणसा. या घरात 2 हात. हो. खाली पण हात 2-2 माणसा. तुम्ही कसे गावचं? वडवली. जवळच बाबा. हो. ही आतला वडवली ना. हो. तर इकडे मंडळी बघा आजी चालले कामाला. तर त्यांची पण तीच समस्या आहे, माकड वगैरे पूर्ण त्रास देतात. आणि त्यांच्या बाजूचे सर्व लोक आता गावामध्ये आहेत फक्त. आणि मोजून फक्त 20च घर चालू आहेत त्या गावामध्ये. चला आजी काळजी घ्या. आता होळीला येतील लोक सगळे. तर मंडळी हे आहे केरील. तर मंडळी ह्या गावामध्ये फक्त 20 घरं चालू आहेत आणि बाकी सर्व बंद. आणि 70 घरं आहेत गावामध्ये पूर्ण. आणि सर्व तुम्हाला ह्या गावामध्ये म्हातारी लोक दिसतील. तर तरुण कोण नाही, पण गाव खूप सुंदर आहे हे बघा. तर ते आपली आता शेवटची पिढी आहे म्हाताऱ्या लोकांची. तर मंडळी खूप वाईट पण वाटतं की आपण एवढी चांगली घरं टाकून आपण मुंबईला जातो. पण नोकरीसाठी आपल्याला जावं लागतं मुंबईला. आणि आपण राहतो मुंबईमध्ये छोट्याशा खोलीमध्ये. आणि आपण एवढी मोठी मोठी घरं टाकून मुंबईला जातो. पण खूप वाईट पण वाटतं. ही सर्व गावची परिस्थिती आहे प्रत्येक गावची. तर मंडळी इकडे या गावामध्ये माकडाचा खूप त्रास आहे. सर्व माकड आता कवळेवर फोडून टाकतात. तर इकडे आजी लोक बसले आहेत वटीवर. हो काय? इकडे आजी लोक बसले आहेत. आम्ही वडवली. तर हे मंडळी गावचं बघा परिसर किती सुंदर दिसतंय, मस्त एकदम हिरवगार. गावचा परिसर खूप सुंदर आहे, पण गावामध्ये माणसं राहायला कोण नाहीत. तर खूप वाईट वाटतंय. तर मंडळी गाव एवढं खूप सुंदर आहे, पण गावामध्ये राहायला लोकच कोण नाहीत. स्वतः आहेत ती फक्त म्हातारी लोक. आणि जी यंग जनरेशन आहे ती सर्व मुंबईला. तिकडे बोया वरतीकडे घर आहेत. जाऊया वरती आपण. तर इकडे बघा, इकडे पण पूर्ण घर बंद आहे. तर मंडळी बघा, घर बंद असल्यामुळे पूर्ण घराची वागा किती वाट लागते. हे बघा पूर्ण सर्व असं उकरलंय. कुत्रे वगैरे येऊन वटीवरती बसून पूर्ण अशी घाण करून टाकतात. आणि आपल्या अशा चांगल्या घराची पूर्ण आपली वाट लागते सर्व घर बंद असल्यामुळे. आणि हे सर्व बाजूचं परिसर बघा किती सुंदर असं आहे, मस्त वाटतं येऊन. तर आता वाजलेत दुपारचे 2:30. तर मला मोजकीच लोक दिसली गावामध्ये, ते पण सर्व म्हातारे. इकडे पण घर पूर्ण बंद आहे, एक चालू आहे. तर पुढे काही लोक आहेत, जाऊया आपण.
इकडे आवाज येतो लोकांचा. तर मंडळी काका आहेत. कुठे नाव आहे काका? बोरले. पुढे मुंबईला मुंबईलाच असतो पण सध्या लकवा झाला त्याच्यामुळे इकडे आहे. अच्छा. गाव घर खूप बंद आहेत गावामध्ये. हो गावामध्ये घर मुंबईलाच असतात ना. आता इलेक्शन येईल 20 तारीखला. फक्त गावामध्ये तुमच्या वयाचे फक्त म्हणजे म्हातारे लोक आहेत फक्त गावामध्ये. आम्ही पण परवा वादळ झाला होता ना त्याच्यामुळे तो आम्ही तिकडे मुंबईला 4 महिने तर काढावेच लागतात पावसाची. वादळ बी झाला भीती वाटत नाही. एक साईडला एकच घर होतो. बरोबर. त्याच्यासाठी कारण मी पण बघतोय पूर्ण गावामध्ये सर्व म्हातारी लोक आहेत. बाकी सगळी म्हातारी आहेत. घरं बंद आहेत. हो सगळी बंद आहेत. आता दिवाळीला आली होती साफसफाई करायला ती आता गेली. माकडांचा त्रास आहे की नाही इकडे? माकडांचा बोलला तर इथे आता नाही खाली, नाही तर वस्तीलाच असतात माकडं इकडे. मग घरावर इकडे सगळीकडे गावात पुऱ्या माकडं असतात. प्रत्येक गावात तीच कंडिशन आहे माकडांची वगैरे. खूप त्रास देतात लोक आणि त्यांच्यामुळे लोकांनी सर्व शेती टाकून दिली त्यांच्यामुळे. शेती केली तर ठेवणार आहेत ती माकडं. हो ना. मग म्हणून काजू बिजू लागवड करतात. मग शेती करता नाही का सर्व? शेती कोण नाही करत. कोणच करत नाही. म्हणून तर माकडं येतात इकडे ना गावात घरात. तर मंडळी पूर्ण गावची कंडिशन आहे. इकडे कोण शेतीवरी करत नाही. माकडांचा खूप त्रास आहे गावामध्ये. तर पूर्ण अशी जी आपली घरं असतात कौलारू त्यांची पूर्ण वाट लावून जातात. कौलारू तोडून टाकतात. तर ही समस्या गावामध्ये आहे. आणि या गावामध्ये सर्व फक्त म्हातारी लोक आहेत. असे म्हणजे तरुण वगैरे कोण नाही. आणि 70 घरं आहेत त्याच्यापैकी 20 फक्त घरं चालू आहे त्या गावामध्ये. तर ही कंडिशन पूर्ण समस्या आहे गावामध्ये. तर एक काका भेटले होते मला, बसले होते. तर ते पण मुंबईहून गावाला आले राहायला. तर धन्यवाद काका, काळजी घ्या तुम्ही पण. तर मंडळी आज मी तुम्हाला दाखवणार आहे केरेड गावची शाळा दाखवतो. तर हे बघा. तर ही शाळा आहे. तर मंडळी तुम्हाला माहीतच असेल की 2019-20 साली जेव्हा वादळ आलं होतं त्यावेळी पूर्ण वादळ खूप भयानक होतं. पूर्ण गावाची पूर्ण नुकसान झाली होती. सर्व गावची, माझ्या गावची झाली होती नुकसानी पूर्ण. तरी पूर्णपणे बघा शाळा पूर्ण तुटलेली आहे. हे बघा. तर वादळ एवढं भयानक होतं, खूप भयानक. तरी आतमध्ये पूर्ण असं गवत वाढलंय. दाखवतो जाऊन. हे बघा पूर्ण असं या शाळेच्या आतमध्ये बघा पूर्ण असं गवत वाढलंय. तर गावामध्ये कोण मुलं पण नसल्यामुळे शिकायला, तर त्याच्यामुळे ही शाळा पूर्ण आता नवीन दुरुस्त केलेली नाही. तर आता सर्व मुंबईला शिकायला गेली मुलं सर्व गावची. पूर्ण अशी पूर्ण वाट लागली बघा शाळेची. खूप ही भयानक गोष्ट आहे. आणि आतमध्ये सर्व गवत वाढलं आहे बघा. खूप वाईट पण वाटतं अशी शाळा बघून. ज्या शाळेने आपल्याला खूप मोठं केलेलं असतं, शिक्षणाचं आपल्याला ज्ञान दिलेलं असतं, त्या आपल्या शाळेची अशी वाईट परिस्थिती होऊन खूप वाईट पण वाटतं. तर ही बघा ही पूर्ण शाळा आहे केरेड गावची. आणि गावामध्ये मुलं नसल्यामुळे शाळा पण बंद करावी लागते. तर आता बहुतेक आमच्या साईडला शाळा पूर्ण बंद झालेल्या आहेत गावातील. कारण गावामध्ये कोण मुलंच नाही शिकायला वगैरे, सर्व गेली मुंबईला. तर त्याच्यामुळे आता प्रत्येक गावातील शाळा पूर्ण बंद झालेली आहे. तरी बघा पूर्ण अशी ज्या वादळा लावतात पूर्ण अशी शाळा तुटलेली आहे. तर अशी ठेवलेली आहे पूर्ण. तर माझ्या गावची पण हीच कंडिशन आहे. माझ्या शाळेमध्ये गावची शाळा आहे त्याच्यामध्ये फक्त 8 की 9 पोरं शिकायला आहेत. तर जेव्हा आम्ही शिकायला तेव्हा खूप मुलं असायची शाळेमध्ये. पण आता प्रत्येक गावची हीच कंडिशन आहे की शाळेमध्ये कोण शिकायला मुलं वगैरे नाही. तर त्याच्यामुळे पूर्ण शाळा वगैरे बंद झालेल्या आहेत. तर ही एक बिकट परिस्थिती आहे गावची. तर आपण जाऊया पुढे. तर गाव खूप सुंदर आहे केरेड. इकडे आपण खाली केलो होतो. आता आपण जाऊया वरती.
गाव पूर्णपणे शांत आहे आणि गावामध्ये फक्त म्हातारे लोक आहेत आणि जी नवतुरवीर मंडळी आहेत ती सर्व मुंबईला आहेत या गावची. जेव्हा शिमगा जेव्हा असतो मेमध्ये दिवाळी त्यावेळी लोक सर्व येतात गावाला. इकडे असं गाव पूर्ण आहे. इकडे पुढे बघूया आपण घर आहेत की नाही. तर मंडळी इकडे आता घरं नाहीत. हे शेवटचं घर आहे हे बघा. तर मंडळी या जेव्हा गावामध्ये आलो एंट्री मारली तेव्हा मला हे एकच बैल दिसलं गावामध्ये. हे बघा. तर ह्या गावी कोण शेती करत नाही, मोजकीच लोक फक्त शेती करतात. तर त्याच्यामुळे जास्त गुरं पण नाहीत या लोकांची. तर मला एकच बैल दिसतोय गावामध्ये मागासपासून. हे असं पूर्ण परिसर गावचं एकदम सुंदर असं आहे. तर पूर्णपणे गावामध्ये शांतता आहे मंडळी आणि बहुतेकशी घरं खूप बंद आहेत. तर खूप वाईट पण वाटतं की आपण एवढी चांगली चांगली घरं टाकून मुंबईला जातो, पण नोकरी पाण्यासाठी आणि मुलांचं शिक्षण असल्यामुळे तर आपल्याला जावंच लागतं मुंबईला. तर इकडचं पण गाव हे जे केरील गाव आहे ते पण खूप आता डेव्हलप झालेलं आहे. तिकडे जिओचं पूर्ण रेंज आहे. देवारी करून गाव आहे, तिकडे टॉवर आहे. तर त्याच्यामुळे इकडे पूर्ण रेंज येते जिओला. पण ह्या गावामध्ये फक्त म्हातारीच लोक आहेत. बाकी जे तरुण मंडळी असतात ती सर्व मुंबईला आहेत. इकडे पण मोजकेच लोक आहेत. इथे या गावामध्ये 70 घरं आहेत. 70पैकी 20च घरं चालू आहेत आणि ते पण लोक सर्व म्हातारी लोक राहतात गावामध्ये. दिवाळीमध्ये शिमग्यामध्ये जी लोक मुंबईला असतात ती गावी येतात पूर्ण. आणि पूर्ण असं केरील गाव पूर्णपणे शांत आहे. पण इकडे माकडांचा खूप त्रास आहे लोकांना. जेव्हा मी आता गावातील लोकांना विचारलं तर त्यांचा प्रत्येकाचं तेच म्हणणं आहे की माकडं खूप त्रास देतात. तर शेती बितीची पूर्ण वाट लावून टाकतात, घरांची तोडफोड करून टाकतात. आता मी घरामध्ये पण शिरतात माकडं वगैरे. तर तो एक मोठा खूप त्रास आहे, कारण लोकांची शेती नसल्यामुळे त्यांना पण काय खायला भेटत नाही. त्याच्यामुळे ती लोक आता माकडे वगैरे घरी येतात, पूर्ण वाट लावून त्रास वगैरे देतात. तर ही एक मोठी खूप परिस्थिती आहे, समस्या आहे खूप मोठी. तर माझ्या गावी पण तीच समस्या आहे माकडांची. तर हे असं आहे केरील गाव. तर खूप भारी वाटलं मला पण येऊन या गावामध्ये. घरं पण खूप सुंदर सुंदर घरं आहेत या गावात. तर मस्त वाटलं. तर मंडळी गाव पूर्ण शांत वाटतोय, माणसांचा आवाजच येत नाही गावामध्ये. तिकडे वरती पण घरं आहेत, जाऊया आपण. तर इकडे पण बघा घर बंद आहे. इकडे पण बघा घर बंद आहे पूर्ण. तर खूप वाईट वाटतं आपल्या असं घरांचा हाल होतात पूर्ण. घरं पूर्ण आपली एवढी चांगली घरं बांधून पूर्ण त्यांची वाट लागते. इकडे काका आहेत, जाऊया आपण आतमध्ये. तर इकडे आजोबा आहेत बसले तिकडे वटीवरती. हो बा, काय करताय? काय करायचं ही आपली ही हो, जेवलात मग? जेवण झालं काय? झालं, जेवण झालं. हो, गावात खूप शांतता आहे, कोण नाही गावामध्ये लोक वगैरे. रोजगार हमीला जास्त. हो काय? 20-22 माणसं बाबू घरं उघडी आहेत, पण 1-1, 2-2 माणसं रोजगार हमी.
किती लोक गावामध्ये आहेत? गावामध्ये जवळजवळ 55 तरी आहेत, जास्त पण कमी. पण बहुतेक सर्व म्हातारी लोक आहेत. सगळी म्हातारी, नवजवान असं कोणी. म्हणजे नवतरुण मंडळी मुंबईला असते. मग शेती करता? शेती थोडीफार, नाचणी. आता मी पण बघितलं गावामध्ये, पण तुम्हाला एकच बैल दिसला पण गावात, बाकी कोण दिसला नाही. एकच आहे. हो, आता पूर्ण गावात फक्त एकच बैल आहे. सकाळी होती 10-15. ती लोकांची. तुमचं नाव काय बाबा? तुमचं नाव काय? दत्ताराम भिवा मेडेकर. तर खूप वाईट पण वाटतं की एवढी आपण चांगली चांगली घरं बांधून पण घरांची पण वाट लागते सर्व. नाही, ती मुलं आता हे बाबू, आता तू कसा. हो, आता मुलांचं शिक्षण, नोकरीसाठी वगैरे बसेल तू 5 मिनिटं. तर मंडळी बघा, आजीमा दिले रताळी खायला. शिजवलेली रताळी आहेत ते बघा, मस्त छान लागतात शिजवून एकदम. हे ह्यांना बोलतात रताळी. तर छान लागतात शिजवून मस्त एकदम. तर तुम्ही पण या खायला रताळी गावची. इथे रेंज जिओला येते ना फुल? रेंज नेटवर्क जिओला फुल. हो. मग माकडे वगैरे येतात की नाही? भरपूर. आता तू आलाच नाही म्हणून, नाही तर आता तुला भेटली असती. हो काय? त्यामध्ये त्यांना पकडून खरोखर आमच्या गावी तीच माकडच येतात सर्व. भरपूर, काळ्या तोंडाची पण आणि ही लाल तोंडाची पण. खूप वाईट परिस्थिती आहे गावची सर्व. गाव पण सर्व ओसाड पडलेत आणि त्या पण लोकांना काय खायला भेटत नाही काय. त्यांना पण काय खायला. आणि पहिली लोक कशी शेती करायची, त्याच्यामुळे ते रानामध्ये असायची सर्व. जिकडे तिकडे विखुरली असायची. हो, लोकांनी पुन्हा शेती पण टाकले. हाकलताय त्यावर जित्रा शिरताय, ह्या नाचणे शिरताय, त्या भातात जायची. हो, मग आता एकच कुणाचा भेटला तर तो झाला खाऊन मोकलं. आपल्याला माती. आणि त्यांची डेअरिंग पण एवढी की पुन्हा घरामध्ये शिरतात आतमध्ये. हो, आतमध्ये घरामध्ये. तर मंडळीकडे आईने रताळी आणलीत मला खाण्यासाठी बघा, शिजवून. तर हे गावचं सोनं आहे एकदम मस्त. रताळी शिजून खूप भारी लागतात. तर तुम्ही पण या खायला. तर धन्यवाद आई दिल्याबद्दल रताळी. राहू द्या. सकाळी त्यांनी बाहेर पडलं असतील. कोण? तुम्ही? हो. किती वाजता बाहेर पडलं? सकाळी 11 वाजता. पहिले इथं गेलो धामणीमध्ये. तिथे विचारला मी व्हिडिओ काढू काय गावची, तर ते नाही बोलले. मग मी इथं आलो. नाही का? त्यांना वाटलं कशी माहिती वगैरे देणार गावची, तर त्याच्यामुळे नाही बोल. धामणी. मग मी इथं आलो, केरियर मध्ये घुसलो. मग काही लोकांना बरं वाटतं ना बघायला व्हिडिओ वगैरे गावच्या. समस्या काय लोकांच्या आहेत, किती घर चालू वगैरे बंद, गाव किती वसाड पडली, हेच आपलं सांगायचं. बाकी बाकी काय सांगायचं नाही. पूर्ण शांत वाटतं एकदम. आमच्याकडे संध्याकाळी माणसा घरी आली तरी पण शांतच नाही. हो, तर जेवाय बसले. आणि लोकांना बरं वाटतं आपल्या गावच्या व्हिडिओ बघून. काय काय लोक गाव बघत नाही ना. आता मी पण फर्स्ट टाइम बघितलं केरी गाव. मला खूप चांगलं वाटलं मस्त बघायला. आता साधारण आता किती दिवसांनी दाखवणार? आता येईल 2-3 दिवसात. असं आहे. शंकर बाबूच्या मोबाईल वर झालं. आपल्या पण दाखवतात तरी ह्याच्यावरती बघता. टीव्हीवरती पण येईल. आपल्या माझ्या नाही ना. तुझ्या पण तुझ्या बघतोस तू नाही. मग ह्याच्यावर मी 10:30 वाजेपर्यंत असतात. ह्याच्यावर नाही बाबा काय दाखवलं. तुम्हाला दाखवतो कसं करतो ते मी. तर मंडळी हे होतं आपलं केरीर गाव. तर आपण आज केरी गावाला भेट दिलेली होती. तर मंडळी या गावामध्ये गाव पण खूप सुंदर आहे. छान वाटलं गावामध्ये येऊन. मी पण फर्स्ट टाईम बघितलं गाव हे केरीर. तर भारी वाटलं. तर या गावामध्ये 70 घरं आहेत. 70पैकी 20 घरं चालू आहेत. तर भरपूर घरं बंद आहेत या गावामध्ये. खूप या गावामध्ये शांतता आहे एकदम. तर या गावामध्ये मोजकीच लोक अशी आहेत की सर्व म्हातारी लोक आहेत मोजकी. तीच पण मला दिसली गावामध्ये. बाकी कोण दिसली नाही नवतरुण वगैरे मंडळी. तर सर्व मुंबईला असतात. जेव्हा शिमगा दिवाळीवर येते तेव्हाही लोक सर्व येतात मुंबईवरून. पण तुम्हाला माहिती असेल की प्रत्येक आता गाव जे आहेत ते आता
पूर्ण ओसाड होत चाललेले आहेत. आपण जेव्हा नवीन नवीन घरं बांधतो गावाला, तर ज्या घरामध्ये कोण राहत नाही तर खूप वाईट वाटतं की आपली एवढी चांगली घरं टाकून आपण मुंबईला येतो आणि पुन्हा आपल्या घरांची पूर्ण वाट लागते इकडे गावाला. तर ही खूप मोठी समस्या आहे. तर तुम्हाला माहिती असं की मुलांचं शिक्षण, नोकरीसाठी आपल्याला जावंच लागतं मुंबईला. तर त्यासाठी आपल्याला पूर्ण गावची घरं आपल्याला टाकून जावं लागतं. आणि मंडळी इकडे एक प्रॉब्लेम म्हणजे माकडांचा खूप त्रास आहे गावामध्ये. तर मी जेव्हा विचारली गावच्या लोकांना तर ते पण तीच लोक सांगतात की खूप त्रास होतो माकडांचा. घरामध्ये वगैरे येतात, कवले वगैरे फोडतात सर्व, तर खूप त्रास करतात. तर आमच्या गावची पण तीच परिस्थिती आहे. पण आता तुम्हाला माहिती असं की लोकांनी शेती टाकल्यामुळे ती माकडे वगैरे येतात, सर्व घरामध्ये घुसतात. आणि इकडे कोण शेती वगैरे करत नाही, दोघं तिघं गावचे लोक आहेत तीच पद्धत शेती करतात. तर बाकी सर्व मंडळी शेती नाही करत. तर त्याच्यामुळे खूप त्रास वाढला आहे माकडांचा. आणि इकडे तो टॉवर रेंज येते जिओला, ते खूप चांगली गोष्ट आहे. पण मंडळी गावात कोण नसल्यामुळे हे खूप जरा वाईट वाटतं. फक्त म्हातारी लोक आहेत गावामध्ये. तर मंडळी जेव्हा मी गावामध्ये एंट्री मारली तर एक बॅनर होतं लिहिलेलं की फेरीवाल्यांना बंदी घातलेली आहे गावामध्ये येण्यास. तर हे खूप चांगलं आहे, प्रत्येक गावाने केलं पाहिजे. तर मंडळी हे होतं असं केरील गाव आपलं. तर खूप भारी वाटलं. इथली घरं पण खूप सुंदर आहेत. गाव पण डेव्हलप पूर्ण झालेलं आहे मस्त. पण मस्त वाटलं आहे गावात येऊन. मी पण फर्स्ट टाईम बघितलं आहे गाव. तर भारी वाटलं एकदम. इकडची लोकं पण खूप सुंदर, बोलण्यासाठी वगैरे खूप भारी आहेत. तर मस्त वाटलं. जेव्हा मी गावात एंट्री मारली तेव्हा मी काका होते, त्यांची परवानगी घेतली. कारण परवानगी घेतल्याशिवाय मी व्हिडिओ करत नाही कोणत्याही. तर तुम्हाला माहिती असेल की जी फेरीवाले येतात कोण वेगवेगळी माहिती सांगतो गावची, त्याच्यामुळे परमिशन काढायला लागते. तर मी पण परमिशन घेतली काकांची. तर त्यांनी मला खूप सपोर्ट केला. तर ते पण बोलले की काढ व्हिडिओ म्हणून. तर त्या काकांचे खूप खूप धन्यवाद. तर खूप बरं वाटलं की लोक खूप मस्त आहेत, प्रेमवाले वगैरे सर्व. मी आजपर्यंत ज्या ज्या गावी जातो तिथली लोकंसुद्धा खूप भारी आहेत, मस्त मंडळी. येत आपण लवकर भेटू, दुसऱ्या गावाला भेट देऊ आपण. तर लवकरच भेटू आपण दुसऱ्या व्हिडिओ. तोपर्यंत टाटानी बाय बाय. अशाच आपल्या व्हिडिओला सपोर्ट करा. तर आपल्या चॅनल सबस्क्राईब विसरू नका. तर लवकरच भेटू दुसऱ्या व्हिडिओ. तोपर्यंत टाटानी बाय बाय.